देशभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, अगदी केंद्रीय पातळीवरून तर राज्य पातळीवरती, आणि त्याच सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया. सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय स्तरावरून. केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी एक महत्त्वाची बैठक होते आहे. उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोक कल्याण मार्ग निवासस्थानी ही बैठक होईल. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना बैठकीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठराव मांडला जाणार आहे. तर सोबतच पहलगाम हल्ल्याच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. तर एकंदरीतच आपण पाहतोय महत्त्वाची बैठक आहे आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रमोद, काय सांगाल, नेमकं कुठले महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत या बैठकीचे? उद्या सकाळी 11 वाजता वैष्णवी पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग, त्या ठिकाणी जी मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सकाळी 11 वाजता होणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या नंतर ही पहिल्यांदाच बैठक होत असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळते. या बैठकीचा संपूर्ण अजेंडा जरी समोर आलेला नसला तरी महत्वाचा मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये ज्या लोकांना मारलं होतं त्यांना श्रद्धांजली या बैठकीमध्ये अर्पण केली जाणार आहे. तसा ठराव जो आहे तो बैठकीमध्ये मांडला जाणार आहे. इतर जर मुद्दे सांगायला गेलं तर ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर सरकारची काय भूमिका आहे, सरकारची तयारी काय आहे, या अनुषंगाची माहिती जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांना दिली जाईल. साधक बाधक चर्चेच्या अनुषंगाने होणार आहे. तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे. नक्कीच प्रमोद, म्हणावं लागेल की पहलगामच्या हल्ल्याची पार्श्वभूमी या बैठकीला असणार आहे, म्हणून याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अगदी धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिली आहे. उद्या सुद्धा या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपल्याकडून जाणूनच घेऊ. तर एकीकडे एक महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे, तर दुसरीकडे संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. कोणी मागणी केली आहे? तर पहलगाम हल्ल्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला आता घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय आणि याच हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे काँग्रेसच्या नेत्यांनी, म्हणजेच मल्लिकार्जुन खरगेंनी. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी ही मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुद्धा या दोघांनी मिळून मोदींना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. एक महत्त्वाची बातमी म्हणजे डेडलाईन संपली आहे आणि त्यानंतर सुद्धा पाकिस्तानी नागरिक अजून सुद्धा भारतात यायचे अशांवरती आता कठोर कारवाई होणार आहे, दंड ठोठावला जाणार आहे. 48 तासांची मुदत देण्यात आली होती, मात्र तरी सुद्धा अजून बरेच पाकिस्तानी हे भारतातच आहे आणि त्यांच्यावरती आता कारवाई केली जाऊ शकते. भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. यानंतरची बातमी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांसंदर्भात आहे. ती म्हणजेच वडेट्टीवारांनी वादग्रस्त विधान केलं आणि त्याबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय, कुणाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कारवाई करो. काल जे वक्तव्य केलं त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही. खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे. माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचाऱ्यानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलं आहे. त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल. आणि या सगळ्या सविस्तर घडामोडींनंतर आपण वॉर 50च्या माध्यमातून इतरही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. पहलगाम हल्ल्याच्या वेळचा एक पर्यटकाचा झिपलाईन करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. एनआयए या झिपलाईन ऑपरेटरची आता चौकशी करणार आहे. प्रत्यक्षदर्शी ऋषी भट यांच्या जबाबाच्या आधारे झिपलाईन ऑपरेटरची चौकशी केली जाईल. गोळीबाराची
घटना ऐकताच गोळीबाराचा आवाज ऐकताच ऑपरेटरने इस्लामिक घोषणा दिल्याचा आरोप ऋषी यांनी केला. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पीओकेमधील अनेक दहशतवादी लॉन्च पॅड रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. भारताच्या कारवाईपासून वाचण्यासाठीच पाकिस्ताननं आता दहशतवाद्यांना लष्कराच्या बंकरमध्ये जाण्यास सांगितलंय. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपताच मुंबई पोलिसांच्या कारवाईलाही वेग आलाय. आपत्कालीन व्हिसावरती शिवाय पर्यटनासाठी मुंबईत राहणाऱ्या 15 पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिली आणि त्यानंतर त्यांनी देश सोडलाय. उर्वरित 2 जण आता 2 दिवसांनी मायदेशी जातील. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरती भारतानं पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावलाय. दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी दिल्याचा दाखला देत भारतानं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधलंय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवल्याची कबुली दिल्याचा दाखलाच भारतानं दिला. भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. भारताच्या निर्णयानंतर आता शहबाज शरीफ सरकारमध्ये खळबळ दिसतेय. शरीफ यांनी तातडीची एक बैठक बोलावली आहे आणि देशभरातील पाणी व्यवस्थापन तसंच पायाभूत सुविधांसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय आणि याच पार्श्वभूमीवरती 2 मिनिटांच्या आत युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश हवाई दलाला दिले गेलेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलंय. पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. 5व्या दिवशी सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्याच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरती लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्यानंही त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलंय. बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरून टाकलाय. पाकिस्तानला स्वतःच्या भूमीवरच आपल्या एजंट्स आणि सैनिकांचं संरक्षण करता आलेलं नाहीये. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एका एजंटला ठार करण्यात आलंय. 1 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावरती आहेत. 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. BKCतील जिओ सेंटरमध्ये हे आयोजन करण्यात आलंय आणि याच कार्यक्रमाचं उद्घाटन मोदी करतील. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते. पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा, राज्यातील पाणी टंचाईवरील उपाययोजना, शिवाय पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासंदर्भात सुद्धा बैठकीत चर्चेची शक्यता आहे. माळशेज घाटात काचेचा पादचारी पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास तातडीनं निधीची तरतूद करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं आहे आणि त्यामुळे माळशेज घाटाचं सौंदर्य अधिकच बहरणार आहे. हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे आणि या पुलाचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी राज्य सरकारकडे सादर केला होता. ईडीच्या कार्यालयात लागलेल्या आगीवरून माजी मंत्री अनिल पाटलांनी मोठं विधान केलंय. शेतकऱ्याच्या कडब्याला, शेताला, झोपडपट्टीला लागलेल्या आगी माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं अनिल पाटील म्हणाले. सचिन कुर्मी यांच्या हत्येमागचा आका कोण असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर लावण्यात आलेत. सचिन कुर्मी हे अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची हत्या झाली होती आणि त्या हत्येमागचा मुख्य आरोपी अजून सुद्धा मोकाट आहे. त्याला अटक करा अन्यथा आंदोलन करू असंच आता कुर्मी कुटुंबियांचं म्हणणं आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होत आहेत आणि म्हणून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींकडेही या पदाची धुरा जाऊ शकते. सरकार महापालिकांच्या जागा मेट्रोला आंदोलन देणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमधील भाडेतत्वावरती दिलेल्या जमिनींची आता महामेट्रो मालक असणार आहे आणि यात 38 जमिनींचा समावेश आहे.
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला त्याच्या क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पाकिस्तान सरकारची मंत्र्यांना आता ताकीद देण्यात आलेली आहे. चिथावणीखोर वक्तव्य करू नका असंच ठणकावण्यात आलंय. शहबाज शरीफ यांनी मंत्र्यांना ही तंबी दिली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली जाते. खरं तर पाक सरकारने आता त्यांच्याच मंत्रिमंडळातील इतर लोकांना, नेत्यांना तंबी दिली आहे की चिथावणीखोर वक्तव्य करू नका. आणि यानंतर पुन्हा वळतोय टॉप 50 कडे. रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेच्या अटींचं उल्लंघन करून लाभ घेणाऱ्यांची छाननी सुरू झाली आहे. आणि या छाननीमध्ये जिल्ह्यातील 7,753 बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारचं 1,16,29,500 रुपये आता वाचतील. यंदा शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कारण 11वी प्रवेश प्रक्रियेचं ऑनलाईन कामकाज, तर आधार आणि अपार आयडी अद्ययावत करणं, स्कूल मॅपिंग आणि संच मान्यता दुरुस्ती यांसारखी कामं उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत. म्हणून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयानं दिलेत. MRDA 19 चाळींचा पुनर्विकास करणार आहे आणि या 19 इमारतींमधील रहिवाशांना त्याच भागात घर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईच्या उन्नत मार्गिका प्रकल्पासाठी SPV स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. म्हाडा, सिडको आणि SRAच्या घरांची माहिती आता एकाच ठिकाणी मिळेल. सरकारकडून राज्यस्तरीय गृहनिर्माण पोर्टल निर्माण करण्यासाठी 9 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. घरांची आवश्यकता, घरांची संख्या आणि रिक्त असलेल्या घरांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. म्हाडाने मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे. येत्या दिवाळीमध्ये म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमातून घरांचा एक मोठा साठा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे. MUTP अंतर्गत प्रकल्प 3B या टप्प्यात बदलापूर कर्जत, आसनगाव कसारा आणि पनवेल वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचं काम केलं जाणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होईल. मात्र या संपूर्ण प्रकल्पासाठी 6 वर्षांचा कालावधी लागेल. नंदुरबारमध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी विविध संघटनेतर्फे 15 मेला भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आणि हा कायदा आदिवासी, बहुजन आणि इतर समाजाच्या लोकांसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळेच हा कायदा रद्द करावा अशी मागणी आंदोलक करतायत. धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाणार आहे. 3 महिन्यांपासून वेतन थकीत असल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत. वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू असाच पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. नागपूर शासकीय मेडिकल रुग्णालयासोबत सावत्र व्यवहार का असा सवाल हायकोर्टानं प्रशासनाला केलाय. कॅन्सर उपचार मशीनवरून हे प्रश्न विचारण्यात आलेत. सरकारनं छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकलसाठी 2 लिनियर एक्सलेटर मशीन खरेदी केल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधानाचं शिक्षण घेता येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2 श्रेयकांचा अभ्यासक्रम विद्यापीठानं तयार केलेला आहे. माळशेज घाटात काचेचा पादचारी पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास तातडीनं निधीची तरतूद करण्यात येईल असं आश्वासन दिलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी. आणि त्यामुळे माळशेज घाटाचं सौंदर्य अधिकच बहरेल. नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका आणि हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय. नांदेड तालुक्यातील एकूण 73 तर हदगाव तालुक्यातील 118 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. तहसील कार्यालयात सोडतीचा कार्यक्रमही पार पडला.
बुलेटिनमध्ये थेट जातोय धाराशिवमध्ये. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि त्यामुळे बळीराजाला प्रचंडच छळलं गेलाय. दुष्काळी जिल्ह्यात आधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे शेतकरी सातत्यानं संकटात सापडलेला असतो आणि अशात गेल्या 3 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं एका एकरावरील तब्बल 15 लाख खर्च करून लावलेली सफरचंदाची बाग भुईसपाट झाली आहे. सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता हे शेतकरी करतायत. दरम्यान या नुकसान झालेल्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी. पाहुयात नेमकी तिथली परिस्थिती कशी आहे. कधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हा सातत्याने संकटात सापडलेला असतो. हरंगा येथील या गावातील जे एक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं सफरचंदाची जी बाग आहे ती अक्षरशः मातीमोल झाली. ही जी सफरचंदाची बाग आहे यामध्ये अक्षरशः सफरचंद जे आहे ती पूर्णपणे खाली पडलेली आहेत आणि यामध्ये शेतकऱ्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पहिल्यांदाच या बागेला फळ आलं आणि ते कुठेतरी अवकाळीने हिरावून गेले. त्यामुळे शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जो आहे तो संकटात सापडलेला पाहायला मिळतोय. धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये जे आहे ते सफरचंदाची बाग फुलवली, मात्र कुठेतरी अवकाळी आणि गारपिटीने हे जे पीक आहे, ही जी बाग आहे ती पूर्णपणे मातीमोल झालेली आहे. कुठेतरी सरकारनं या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यातून केली जाते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव. तर या नुकसानीचे पंचनामे व्हावे आणि सरकारनं मदतीचा हात शेतकऱ्यांपुढे करावा अशीच माफक अपेक्षा आता हे शेतकरी करतायत. पाहावं लागणार आहे की त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि कधी मिळते. यानंतर आपण पाहूयात पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा. गंगापूर धरणातून 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला गेलाय. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडलं जात आहे. नाशिकच्या कश्यपी धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाणी सोडलंय. कश्यपी धरणातून सोडलेल्या पाण्याचा नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीच्या आवर्तनासाठी वापर होणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून आता दिलासा व्यक्त केला जातोय. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा वाढताना दिसत आहेत. विहिरी आणि बोरवेल्सनी तळ गाठल्यामुळे वाशिममधील 133 गावांत पाणी टंचाईचं संकट आलंय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. दापोलीमध्ये जल जीवनच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश सुनील तटकरे यांनी दिलेत. कामाची गुणवत्ता आणि कामात होत असलेली ढिलाई यामुळे त्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा असे थेट निर्देशच दिले गेलेत. पुणेकरांनी रेकॉर्ड ब्रेक आंब्याची खरेदी केली आहे. आंबा महोत्सवातून 4 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या 5 जिल्ह्यांतील भौगोलिक मानांकन मिळालेला हापूस आंबा शिवाय केशर, पायरी अशा इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे.